हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 30. काही बाही अळूमाळू देखिजे एखादे वेळू, तरी देखे तेही विटाळू जया गावी. अर्थात परम करुणारूपी सद्गुरू एखादा कृपा कटाक्ष टाकतो असे म्हणणे हा विटाळ आहे. सद्गुरू हा करुणारूपी महासागर असतो. त्याच्याकडे जे जे आहे ते तो मोठ्या आनंदाने साधकांना प्रदान करत असतो. इतकेच काय, तर साधकांना आणखी मिळावे, नवनवीन मिळावे, साधकांनी ते सर्वतोपरी आत्मसात करावे म्हणून तो अहोरात्र झटत असतो. सद्गुरूकडे ब्रह्मज्ञान असते. ब्रह्म याचा अर्थच अमर्याद पसरणे असा आहे. सद्गुरू साधकांसाठी असाच अमर्याद पसरत असतो. त्याचे दरवाजे साधकांसाठी 12 महिने 24 तास उघडे असतात. त्याच्याकडून घेतल्यावर साधकांना जितका आनंद होतो त्याच्या कितीतरी पट जास्त आनंद सद्गुरूला होतो की साधक त्याचा सदुपयोग करत आहे. सद्गुरू प्रवचने देत असतो, पुस्तके लिहित असतो, प्रश्न शंका यांचे समाधान करत असतो. त्यासाठी सत्संग आयोजित करत असतो. साधकांनी सत्संगाला यावे, त्यांची वाचनाची, ऐकण्याची, चिंतन करण्याची आवड वृद्धिंगत व्हावी, त्याप्रमाणे त्यांनी आचरण करावे यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. अध्यात्मासाठी तो इतर सर्व गोष्टी दूर करतो आणि अध्यात्माला प्राधान्य देतो. आई कधी अपत्याकडे एखादा कटाक्ष टाकते का? ती अपत्यासाठी सर्वस्व अर्पून झटत असते. याचप्रमाणे सद्गुरू करत असतो. आता एखादा त्याच्या प्रवचनाला आलाच नाही, त्याच्या प्रवचनात रस घेतला नाही, तर याला सद्गुरू तरी काय करणार? सद्गुरू साधकाला ज्ञानघास भरवितो. तथापि तो चरवीत चरवण करून पचविणे हे साधकाचे काम आहे. माऊली ओवीत असे सांगत आहेत, कारण अनेक ढोंगी स्वतःला गुरु, सद्गुरू, योगगुरू, अध्यात्मगुरू म्हणून जाहीर करतात. त्यांना फक्त पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यातच स्वारस्य असते. अध्यात्माच्या ज्ञानाच्या बाबतीत त्यांचा आनंदच असतो. त्यांना भपकारा करायला छान जमते. यामुळे ते साधकांना सहसा भेटत नाहीत. ध्यानाच्या नावाखाली खोलीत आराम करतात. प्रार्थनेच्या वेळी दूरवरून साधकांकडे कटाक्ष टाकतात आणि त्यांचे नेमलेले पगारदार बगलबच्चे याची जाहिरात करतात. यास्तव जो साधकांपासून दूर राहतो त्याच्यापासून साधकांनीही दूर राहावे हे उत्तम. ओवी क्रमांक 31. तेथे नमने का बोले, केवती सुये पाऊले, अंगी लावूनी नाडिले नावची येणे. अर्थात सद्गुरूला नमस्कार करायला कशासाठी झटायचे? निवृत्तीनाथांनी यासाठीच हे नाव धारण केले आहे ना. गीतेतही यावर अशाच अर्थी श्लोक आहे. तथाकथित सद्गुरूंना महा जबरदस्त झटका देणारी ओवी आहे ही. परंतु असे सद्गुरू ही ओवी मनावर कशासाठी घेतात म्हणा? हे असे सद्गुरू सतत साधक, सर्वसामान्य जन यांच्याकडून नमस्कार करवून पाया पडून घेत असतात. स्वतःचा उदो करवून घेत असतात. स्वतःला परमेश्वर समजत असतात. त्यांच्यात अहंकार काठोकाठ भरलेला असतो. त्यांना स्वतःला खरेच असे वाटते की ते या अशा पामरांवर दया करून उपकार करत आहेत. या अशा सद्गुरूंना वाटते की त्यांच्या आशीर्वादाने दयापात्र अशा सर्वसामान्य जनांचे भले होते. त्यांचा असा गैरसमज असतो की त्यांच्यात दैवी शक्ती आहे, ते परमेश्वराचे कार्य करत आहेत. काय म्हणावे आता यांना? माऊली सांगतात की सद्गुरूंना कोणीही नमस्कार केलेला,
पाया पडलेले रुचत नाही, कारण प्रत्येकात परमात्मा परमेश्वर आहे. यास्तव एकमेकांनी एकमेकांच्या पाया पडावे आणि प्रत्येकाच्या अंतःकरणातील परमात्म्याला नमस्कार करावा. सद्गुरूला कोणी नमस्कार केला तर तोही त्याला नमस्कार करतो. संत पहा कसे वय, अधिकार, शिक्षण इत्यादी कसलाही विचार न करता प्रत्येक संत दुसऱ्या संताच्या पाया पडत असतो. प्रत्येक संत दुसऱ्याकडे केवळ संत म्हणूनच पाहत असतो. माऊली पुढे सांगतात की याच कारणाने तर निवृत्तीनाथांनी स्वतःला निवृत्तीनाथ असे नाम धारण केले की काय. यामागे निवृत्ती हे नाव ऐकताच एकत्वाचा बोध व्हावा अशी त्यांची इच्छा असावी. कोणतीच वृत्ती नाही, सदा मुक्त. सर्वांनी हे असे व्हावे आणि आपला याच जन्मी आत्मोद्धार करून घ्यावा. ओवी क्रमांक 32. नवे आत्मया आत्मप्रवृत्ती वाढविता के निवृत्ती, या नामाची वाय बुंथी सांडीची ना. अर्थात आत्मवृत्ती म्हणून नव्हे तर इतरांना निवृत्ती समजावी यासाठी आत्मवृत्ती धारण केली आहे. या कारणासाठी ही या नामाची खोळ अंगरखा घातला आहे. माऊलींनी येथे निवृत्तीनाथांनी हे नाम तरी कशाला धारण केले, कशाला हा देह धारण केला, यात एक प्रकारची वृत्तीच दडलेली आहे असे काही कोणाचे आक्षेप येतील यासाठी येथे मुद्दाम ओवी लिहून त्याचे उत्तर दिले आहे. याद्वारे त्यांनी सर्व भावंडांनी धारण केलेल्या अवताराचेही मर्म सांगितले आहे. माऊली सांगतात, 1. हे असे निवृत्ती नाम धारण करण्यात हे माझे सद्गुरू निवृत्तीनाथ निवृत्ती आणि प्रवृत्ती अशा दोहोमधूनही दूर आहेत, या दोहोच्याही पलीकडे आहेत असे दर्शवित आहेत. 2. येथे निवृत्ती वाढावी, अध्यात्माची गोडी निर्माण व्हावी, भक्तिभाव वृद्धिंगत व्हावा, परमात्मा दर्शन सर्वसामान्य जनांना मोकळे व्हावे, मुक्ती सर्वांना प्राप्त व्हावी, देव सर्वांचा आहे ही सत्य जाण सर्वांना यावी, या आणि अशा कारणाने सद्गुरू निवृत्तीनाथ येथे असे नाम धारण करून देहधारी झालेले आहेत. अशा प्रकारे भविष्यात यावर याच तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन कोणी निंदा करू नये, आक्षेप घेऊ नये म्हणून माऊलींनी येथे खुलासा केला आहे. तसेच याचबरोबर आम्ही सर्व भावंडे येथे का आलो आहोत हेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सुज्ञांनी यावरून योग्य तो बोध घ्यावा ही अपेक्षा. हरिओम.